भिवंडी में 74 किलो गांजा बरामद, 3 आरोपी गिरफ्तार। भिवंडी क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई। भिवंडी शहर के क्राइम ब्रांच घटक 2 भिवंडी ने एक बड़ी कार्रवाई करते हुए भिवंडी के मोमिन बाग इलाके से 74 किलो 556 ग्राम गांजा जब्त किया है, जिसकी बाजार कीमत लगभग 37,37,400 रुपये बताई जा रही है। पुलिस ने गुप्त जानकारी के आधार पर दरगाह रोड स्थित एक घर में जाल बिछाकर छापा मारा, जहां पर फैजल अकबर अंसारी 44 वर्ष, अब्दुल रहमान मुजाहिद अंसारी 20 वर्ष, अनवर जमीलुद्दीन अंसारी 34 वर्ष, तीनों आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। भोईवाड़ा पुलिस स्टेशन में केस दर्ज है। देखिए पोल खोले नेक्स्ट चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें। गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे, एपीआय केदार आणि एपीआय माळी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगाने एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 2 चे अधिकारी श्री सोनवणे आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्यासोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अन्सारी असे 3 इसमांना ताब्यात घेण्यात आले। त्यामध्ये अनवर अन्सारी याच्या घरामधून आणि ताब्यात घेतलेल्या 2 इतर संशयित इसमांकडून एकूण जवळपास 74 किलोचा गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला, जप्त करण्यात आला। त्याची अंदाजे किंमत 37 लाख रुपये आहे। त्या अनुषंगाने भोईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे। फैजल अन्सारी जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी 2 NDPSच्या कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काही गुन्हे दाखल आहेत, तर त्या अनुषंगाने पोलीस माहिती घेत आहेत। प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदरचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली।